सुस्पष्ट आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला निर्मळ स्वच्छ अशी दिसायला लागते आणि त्यामुळे चित्तामध्ये प्रसन्नता निर्माण होते. तिसरा लाभ आहे की शंका निरसन. अत्यंत महान असा लाभ आहे की शंकाचं निरसन होते. शंकाची सुरुवात इतर धर्मियामध्ये शंका कुशंका धर्माच्या बाबतीत करायच्या नाही अशी शिकवण आहे, परंतु भगवंत म्हणतात की शंका ही निर्माण व्हायलाच पाहिजे. ज्यावेळेस शंका निर्माण होईल तिचं निरूपण करण्यासाठी माणूस तर्क लॉजिक आणि वैज्ञानिक दृष्टीने प्रयत्न करतो, तर शंका निर्माण होते आणि ते निरसन करण्यासाठी शंकाचं निवारण करण्यासाठी भगवंताचा धम्म आपणास मदत करतो. चौथा महान असा लाभ म्हणजे दिट्ठी उजू करवती. दृष्टी जी आहे ती सम्यक आहे आणि मिथ्या दृष्टी आहे. ज्यावेळेस आपलं चित्त सरळ मार्गाकडे लागतं, अंधश्रद्धा कर्मकांड हे सगळे निघून जातं, वैज्ञानिक कार्यकारणाचा प्रतीते समुत्पादाचा आपण मार्ग अवलंबन करतो आणि आपण सम्यक दृष्टीकडे वळतो. भगवंतांनी ब्रह्मजाल सुत्तामध्ये 62 प्रकारच्या मिथ्या दृष्टी सांगितलेल्या आहेत. त्या अंधश्रद्धाकडे नेणाऱ्या, कर्मकांडाकडे नेणाऱ्या आणि अवैज्ञानिक दृष्टीकडे नेणाऱ्या आहेत. परंतु हे चौथं असं महान कार्य भगवंताचं तत्वज्ञान सांगते की या चित्ताला अत्यंत सरळ करून सुस्पष्ट करून आपण अत्यंत वैज्ञानिक दृष्टीने विचार करायला लागतो आणि आपले सगळे जे दुःखात लोटणारी अंधश्रद्धा कर्मकांड हे सगळे गळून पडते आयुधामुळे, या महान अशा चौथ्या उपदेशामुळे. आणि अंतिमतः पाचवा अत्यंत महान असा लाभकारी धम्मश्रवण पाचवा फायदा म्हणजे की चित्त सपसदती. चित्त हे तत्वज्ञान बुद्धाची धम्मदेशना ऐकल्यानंतर अत्यंत प्रसन्न होतं आणि प्रसन्न चित्त आपल्याकडे समाधीकडे आपल्याला घेऊन जातं. जे प्रसन्न चित्त आहे ते समाधिष्ठ होतं, समाधी पुष्ट होते. समाधी पुष्ट झाल्यानंतर आपण प्रज्ञेकडे वळतो, प्रज्ञेकडून आपण चित्त विमुक्तीकडे जातो, निर्वाणाकडे जातो. प्रचंड असेही मागाध असा निर्वाणाचा साक्षात्कार झाल्यानंतर समतेत राहायचं शिकतो आणि आपले सगळं दुःख चक्र संपून जातं. सुख शांती आणि आनंदच आनंद आपल्या जीवनात येतो. सगळ्याच्या जीवनात आनंद येवो, नवीन प्रकाश भगवंताच्या तत्वज्ञानाचा पडो. तात्विक आणि प्रायोगिक असं हे 4 लाभ भगवंतांनी येथे सांगितलेले. येथे आपण थांबूया. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. खूप खूप धन्यवाद. साधू साधू साधू.